वहिनी साहेब, वैदेही. साहिल साहेब, थांबा थांबा, पुढे काटे कुठे? तुम्ही थांबा इथेच, मी तिकडे बघून आलो. पण तुम्ही थांबा. बरं ठीक आहे. वहिनी साहेब, दादा कुठे गेले आता? 1:30 AM. वैदेही, वहिनी साहेब, वैदेही, 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 वैदेही कुठे आहेस? वैदेही, आलोय मी इथे. वैदेही, वैदेही, मी आलो इकडे. वैदेही बोलत का नाहीयेस तू? वैदेही. वहिनी साहेब, वहिनी साहेब, दादा. साईन साहेब, सावकाश. हो सावकाश. दिसली वैदेही? नाही हो, तिकडे पण नाही येत कुठे. आपण या दिशेला जाऊयात. बरं. राईटला. हा बरं चला. वहिनी साहेब, वैदेही. वहिनी साहेब, वहिनी साहेब. दादा थांबा. काय झालं? मला सुरंगीचा सुगंध येतोय. वहिनी साहेब, वहिनी साहेब. या दिशेला आहे. इकडे. बर. वहिनी साहेब. साहिल साहेब, या साईडून या. जवळच आहे वैदेही. वैदेही, वैदेही कुठे आहेस तू? वहिनी साहेब, ह्या साईडला. वहिनी साहेब. इकडेच कुठेतरी असणार आहे वैदेही. वहिनी साहेब, या बघा वहिनी साहेब इथे आहेत. कुठे? या 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 इकडे, या इकडे, या बघा. वैदेही. वैदेही उठ ना. काय झालंय तुला? वैदेही उठ ना प्लीज. बोलत का नाहीयेस तू? वैदेही, वैदेही प्लीज उठ. वैदेही. साहिल, तू इथे काय करतोस? अगं मी राम मंदिरात गेलो होतो. तिकडे गुरुजींनी सांगितलं की तू चांदगावला आलीस म्हणून. पण तू इकडे का आलीस अचानक? बोल ना वैदेही. अगं बोल ना, तू इकडे का आलीस अशी रात्रीची? कोणाला तरी सांगून तरी जायचंस ना. वैदेही तुला विचारतोय मी. काही शोधतीयस का तू? काही नाही. हे अरे पर्स पडली होती ना खाली, ती शोधत होते. आहे पण इथे. अच्छा. मगाशी मला मारून बेशुद्ध कोणी केलं असेल? कोणाला समजलंय मी इथे आली? नक्कीच हे राम नामाच्या दगडासाठी आणि माळेसाठी केलंय कोणीतरी, कारण दोन्ही वस्तू गायब आहेत. बरं मी काय विचारतोय तुला, तू अशी रात्रीची इकडे का आलीस? मी नवस बोलले होते साहिल. हा? हो, इथे मंदिर आहे एक, रामराय आणि सीतामाईचं या जंगलात. लग्नानंतर दर्शनाला येईन असा नवस बोलले होते. मग हे आधी का नव्हतं सांगितलंस मला? सांगून यायचंस ना. नवस कोणाला सांगायचा नसतो ना साहिल असा, म्हणून नाही सांगितलं. बर. आणि मग बेशुद्ध कशी काय झाली होतीस तू?
बरं जाऊ दे, तू ते नंतर गाडीत सांग मला. आधी इथून निघूयात पटकन. चल लवकर. ताईसाहेब काहीच कळत नाहीये. गाडीच सुरू होत नाहीये. आणि गाडी सुरू नाही झाली तर मग काय आपण चालत जायचं? नाही ताईसाहेब, मला आधीच भीती वाटते. मी चालत येणार नाही. मग काय इथेच थांबायचंय आपण? हा? इथे इथे मी नाहीच थांबू शकत. बेबो बेबो शांत. अगं तो साहिल याच रस्त्याने परत येऊ शकतो. आणि बघ, तो इथे यायच्या आत ना निघायला पाहिजे. कळतंय का तुला? काय झालं? ताईसाहेब आणि बेबू काय इकडे काय करतात त्या? बहुतेक त्यांची गाडी बंद झाली असेल. या दोघी इथे कशा आल्या? माझ्या मागावर तर नसतील ना आल्या? मी बघून येतो. शशी आई, हा? अगं इकडे काय करतेस तू? अरे तुलाच शोधायला बाहेर पडले होते. तू म्हणाला होतास ना देवळात जातोय म्हणून. अच्छा, म्हणजे तुला पण गुरुजींनीच सांगितलं का चांदगावचं? अरे हो ना. आधी वैदेही गायब झाली, मग तू कुठे दिसेनास. मग गुरुजी म्हणाले की तू चांदगावला आलायस, म्हणून मग मी पण इकडे आले. नाही, श्रीरामाच्या कृपेने सापडली वैदेही तिकडेच. हो ना. बरं, ते नंतर बोलू आपण. तुमची काय गाडी बंद पडली वाटतं? हो रे, केव्हापासून सुरूच होत नाहीये गाडी. नाही, मग गाडी राहू दे इथेच. खूप रात्र झाली ऑलरेडी. तुम्ही माझ्या गाडीत चला. तो मोबाईल गाडीत राहिला ना, तेवढा घेऊन येते. हा हो ठीक आहे. हा. चल. एकदा का स्प्रे घरात मारला की घरातले सगळे बेशुद्ध होतील. मग मला ती दैवी वस्तू शोधता येईल. आणि एकदा का वस्तू सापडली, मग घरात आहे नाहीत तेवढे सगळे पैसे दागिने सगळ्यांवर डल्ला मारता येईल. चला परीक्षित.
काय हो ब्रेक का बरं मारलात अचानक? अहो समोर बघा कोण आहे. समोर काय आहे समोर? ही बाई इथे का अशी उभी आहे? ओ बाई बाजू वा. हे बघ, खाली उतर आणि बघ ती बाई कोण येते. मी नाही नाही नाही, मी नाही उतरणार खाली. बेबो, खाली उतर. ताईसाहेब हो, भाईसाहेब नको. अहो ती बाई कोण आहे ते पण आपल्याला माहित नाहीये. उगाच खाली नका उतरू. अरे एवढं काय घाबरताय तुम्ही? काही होत नाही. श्रीरामाची कृपा आहे आपल्यावर. मी पण येतो, चला. कुठे आहे दादा? समोरच आहेत. ही माळ मिळवण्यासाठीच इथे आली होतीस ना? सगळं कळलंय मला. ही माळ आणि दगड घेऊन करणारच काय ग तू? ते मी तुम्हाला नाही सांगू शकत, आणि सांगितलं तरी तुम्हाला कळणार नाही. कोण आहात तुम्ही? हे सगळं रामरायाच्या मर्जीने होत आहे. काही म्हण, पण माळ आणि दगड मी तुला मिळूच देणार नाही. हे जग रामरायाच्या मर्जीने चालतं, तुमच्या नाही. कोण आहात? कुठे कोण आहे? साईसाहेब, ती बाई नाहीये तिथे. कोणी नाही म्हणजे? कोणी नाहीये इथे म्हणजे अहो भास झाला असणार आहे तुम्हाला काहीतरी. ती वैदेही गायब कुठे झाली? तुम्ही मदतीला धावून आलात म्हणून इथे वेळेत पोहोचू शकले मी. खरंच मनापासून आभार तुमचे आई. आईचे कोणी आभार मानतं का? वैदेही, ही लढाई तुझी आहे आणि ती तुलाच लढायची आहे. पण तुला जेव्हा अगदी हतबल वाटेल ना, तेव्हा मी येत जाईन तुझ्या मदतीला. तुम्ही माझ्या पाठीशी आहात याचा खरंच खूप आधार वाटतो मला. जे धाडस करतात, देवाने दाखवलेल्या मार्गावरून विचलित होत नाहीत, त्यांना दैवाचीही साथ मिळते. या सगळ्या गोष्टींना तुझ्या धैर्याने सामोरी गेलीस ना वैदेही, मला खरंच खूप कौतुक वाटतं तुझं. आई, मी फक्त मला नेमून दिलेलं काम करत होते. हो, पण तेच काम न डगमगता आणि मनापासून करणं महत्वाचं. ही माळ मिळवण्यासाठी तुझे कष्ट घेतलेस ना वैदेही, ते रामरायाच्या चरणी रुजू झालेत. आता मला खात्री वाटते, वाईट शक्तींच्या विरुद्ध सुरू झालेली ही लढाई तू नक्की पूर्णत्वास नेशील. आई, पहाट व्हायला थोडाच वेळ बाकी आहे. हो, वाहती माळ.
वरच्या खोलीत तर स्प्रे मारून झालेला आहे. आता हळूहळू सगळेजण बेशुद्ध होतील. आणि एकदा का सगळेजण बेशुद्ध झाले की मी माझं काम करायला मोकळा. थँक्यू मित्रा. मगाशी बॉक्सचाच आवाज झाला ना. मला वाटलं बॉक्सच उघडलाय, पण हा तर नाही उघडत आहे. वैदेही, तुझी माळ रामरायांच्या चरणांवर वाहा. मग बघूया काय होतंय ते. जय श्री राम, जय श्री राम, वैदेही, तुझी साधना फळाला आली आहे. जय श्री बॉक्स उघडलाय बघ. श्रीराम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम